धुळे शहरातील ओम गॅस एजन्सीवर प्रचंड प्रमाणात सिलेंडर घेण्यासाठी या नागरिकांची गर्दी झालेली आहे। 25 दिवस उलटले तरी नोंदणी होऊन देखील अद्यापही सिलेंडर भेटत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल दादा, काय नेमकी काय प्रॉब्लेम? दादा, आम्ही गेल्या 20 तारखेपासून सिलेंडर बुक केला आहे, तरी अद्याप आम्हाला OTP त्याच दिवशी आलेला आहे, तरी आम्हाला अजून सिलेंडर मिळालेलं नाही आहे। ही खूप मोठी शोकांतिका आहे। आणि काल सुद्धा आलो, काल मोठी लाईन होती उन्हामध्ये, सर्व बाया माणसं होते। आम्ही परस्पर तिथे गेलो गोडाऊनला, तिथे सुद्धा आम्हाला रवाना करण्यात आलं आहे। हे दादा साक्षी आहे, विचारून घेतो। नक्कीच आपण काय सांगाल? मला 30 तारखे सांगितलं गोडाऊनला जाय, तुझा गॅस घेऊन घे, आणि तिथे गेलो तर मला हाकलून दिलं, म्हणजे तुझा घरी गॅस पोचून गेलेलं आहे। इतकं एवढं बनवत आहे मला ते लोक। नक्कीच मागच्या गुरुवारपासून मी फिरतोय भाऊ, 20 तारखेपासून माझी बुकिंग झालेली आहे, पण अजूनपर्यंत सिलेंडर भेटलेलं नाही आहे। घरी ते म्हणता घरी येऊन सिलेंडर येईल म्हणे, तुम्ही काही इथे चक्रा मारू नका म्हणे, असं म्हणत होते ते। नक्कीच आपण काय म्हणाल? हो दादा, त्यांनी डिलिव्हरी व्यवस्थित करायला पाहिजे, नाही तर आम्हाला डायरेक्ट ट्रान्सफर करून द्यायला पाहिजे। काय बदली करून द्या आम्हाला, सर्वांकडे गॅस भेटतं, इथं काबर भेटत नाही? चुल्यावर चटवायचे, किती दिवस चटवायचे, उन्हाच्या चुल्यावर कसं स्वयंपाक होणार आहे? सांगा बरं मला। 1 महिना होऊन गेला बुकिंग करून, तरी सिलेंडर भेटत नाहीये, काय करायचं तुम्ही सांगा आता? नक्कीच या ठिकाणी एक महिना उलटून गेला असला तरी देखील या गॅस एजन्सी मार्फत सिलेंडर भेटत नाही। 4 दिवसापूर्वीच या ठिकाणच्या पुरवठा अधिकाऱ्यांनी या एजन्सीला नोटीस दिली होती, मात्र तरी देखील या एजन्सीची सुधारणा झालेली नाही। त्यामुळे या एजन्सीवर कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांनी केली आहे। मनीष माधव, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।